मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख हे त्यांच्या बहुप्रतीक्षित राजा शिवाजी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात दाखल झाले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी चाहत्यांशी संवाद साधत चित्रपटाबाबत आपल्या भावना मनमोकळ्या शब्दांत व्यक्त केल्या. कार्यक्रमाला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रितेश देशमुख यांनी सांगितले की राजा शिवाजी हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, धैर्य आणि स्वराज्याच्या संकल्पनेला उजाळा देणारा आहे. त्यांनी या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीबाबतही सांगितले की प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेत पूर्णपणे झोकून देत काम केले आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर व्यक्त करत सांगितले की शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून आपल्याला नेतृत्व, धैर्य आणि प्रामाणिकपणाचे धडे मिळतात आणि हेच मूल्य या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. वेळात वेळ काढून आपण सर्व आलात, तुमचं सर्वांचं मी इथं स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की माझ्या फ्लाईटला त्याबद्दल क्षमा करावा मला. आणि खरं म्हणजे 10 वर्षाचं हे स्वप्न होतं की आपण आपले आराध्य दैवत काहीतरी करावं. प्रयत्न सातत्याने करत राहिलो, परंतु काही कारणास्तव ते पुढे वर्षानंतर 1 मे रोजी 2026 आपण एखादा विषय निवडतो आणि तो जर विषय महाराजांचा विषय असेल तर सगळ्यात अवघड गोष्ट असते की तुमचं लिखाण, की तुम्ही काय लिहिताय, कुठली गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय त्यात. कारण कसं असतं की जेव्हा आपण इतिहास वाचतो तर बऱ्याच लोकांनी बरंच संशोधन करून पुस्तकं लिहिलेली आहेत. ते सगळे पुस्तकं वाचणं, त्यात तुम्हाला कोणती गोष्ट कशी सांगायची आहे, त्या गोष्टीची मांडणी कशी झाली पाहिजे. बऱ्याच वेळा काय असतं की इतिहासात 4 गोष्टी ची नोंद असते, परंतु ब्रिजिंग जे गोष्टी असतात त्या मिसिंग असतात. मग त्या तुम्ही त्या कसं आहे, कुठलंही साहित्य जरी असलं ऐतिहासिक गोष्टीवर आधारित, त्यात तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन वापरून तुम्हाला काही गोष्टी लिहाव्या लागतात. परंतु त्या लिहिताना सुद्धा अतिशय संवेदनशीलता आणि आदरपूर्वक आपल्याला त्या लिहाव्या लागतात आणि तसंच मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे केलेला आहे. तर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आपण जर म्हणत असाल तर ह्या चित्रपटाचं लिखाण होतं. आणि आम्ही जो प्रयत्न केला होता आपल्या टीमतर्फे की महाराजांना एक आदरांजली फुलाप्रमाणे अर्पण करण्याचा, ते लोकांनी जसा प्रतिसाद दिलाय, जशी साथ सध्या पण देत आहेत, मी मराठी प्रेक्षकांचा, हिंदी प्रेक्षकांचा सदैव ऋणी राहीन. आपण आलात त्याबद्दल परत एकदा तुमचं स्वागत. रितेश देशमुख यांनी पुढे सांगितले की राजा शिवाजी हा चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आला असून प्रेक्षकांना एक वेगळा आणि भव्य अनुभव देईल. त्यांनी विशेषतः तरुण पिढीने हा चित्रपट पाहावा असे आवाहनही केले. कार्यक्रमादरम्यान चाहत्यांनी रितेश देशमुख यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यांनीही चाहत्यांना वेळ देत संवाद साधला आणि त्यांच्या प्रेमाबद्दल आभार मानले. राजा शिवाजी या चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी उंची मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपूरमधील या प्रमोशन कार्यक्रमामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून प्रेक्षक आता या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.